आहे कांदा किचन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर काय चाललं आहे, आज जरा मी निवांत बसली आहे, रिलॅक्स बसली आहे खुर्चीवर. आज असं वाटतं काही जेवण वगैरे काही बनवावं नाही, काही नाही, मस्त निवांत असे व्हिडिओ काढावा आणि निवांत बसावा. आणि कोणीतरी ऐकतं मला असं जेवण आणून द्यावा. मला असं वाटत आहे आज कोण देणार आणून जेवण, आपल्यालाच करावं लागणार. सांगा, आज असं वाटतं जेवणाला सुट्टी घ्यावा आणि मस्त बसावा, व्हिडिओ काढावा निवांत रिलॅक्समध्ये. तर आवडलं आहे सगळं काम नव्हतं आहे ते सगळे. आणि दुपारी जरा आराम केला, फ्रेश झाले मस्तपैकी, चहा वगैरे पिले आत्ताच बनवून हे बघा. आणि म्हटलं चला एक व्हिडिओ काढावा आणि आपल्या भाऊ बहिणींसोबत बोलावं. तर जायचं होतं आज शॉपिंगला जरा बाहेर, पण उशीर झाल्यामुळं नाही जात आहे मी. 5 वाजता जायचं होतं मला, पण आराम केला, झोपली, तशी झोप लागून गेले, मग उशीर झाला मला उठायला. तर त्याच्यामुळे मी काही गेले नाही आहे. बघूया आता उद्या. तर थोडीशी शॉपिंग करायची होती. तर बसले आता निवांत, जरा रिलॅक्स बसले. आणि संध्याकाळचे वाजले आहेत 8. तर जेवण बनवायचं, तर थोडंसं आता म्हटलं काय बनवावं. तर पिठलं भाकरी बनवावं का चालला विचार थोडंसं. बघूया आता काय बनवायचं काय नाही, ठरवते आणि बसते. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडते का, तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगत जा आणि सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. आणि वल्ले केस असल्यामुळे मी बसली जरा, दुपारचे तसेच वल्ले केस होते. तर मग वल्ले केस असले ना, मग डोक्याला त्रास होतो, त्याच्यामुळे ते बसले मी जरा, हवेने सुकतील म्हटलं केस. तर चला मी आता जेवण वगैरे बनवते. बाजरीची भाकरी आणि पिठलं वगैरे बनवते. तुम्हाला आवडते का बाजरीची भाकरी आणि पिठलं? कोणाला आवडतंय तर नक्की सांगा. आणि त्याच्यासोबत कांदा लोणचं मस्त छान असं. तर काय बोलू आता, बोलायचं काहीतरी आहे की नाही. तर आता भाजी वगैरे तर काय आणायची काय नाहीच आहे. भाजी वगैरे 2-3 दिवसाची मी एकत्रच आणलेल्या, 2-3 दिवस झाले सगळ्या भाज्या वगैरे घेऊन आलेल्या आहे. तर आता काय जायचं नाही, येताना दूध पण आणलं. आता काय बाहेर म्हणजे मार्केटमध्ये काही जायचं नाही आहे मला. तर आता मस्त रिलॅक्स बसले जरा छान असं. आणि गरम तर एवढं होतं आहे ना, बापरे खूप अवघड आहे गरमीचं. आता पाऊस कधी पडतो याची वाट बघतात सगळे, आहे की नाही. आणि पाऊस पण आला ना, तर पाऊस पण एवढा येतो ना, तर कंटाळा आणतो पाऊस पण. असं वाटतं पाऊस कधी जातो आहे बाबा, खूप कंटाळा आला पावसाचा. आता प्रत्येक याच्यामध्ये तसंच आहे, आपल्याला कोणतीच गोष्ट सहन होत नाही. आपल्या शरीराला थंडी सहन होत नाही, पाऊस सहन होत नाही, ऊन सहन होत नाही असे. आणि सगळ्या गोष्टीतून तर आपल्याला जावंच लागते, सहन कराव्याच लागतात सगळ्या गोष्टी. काय करायचं. आणि आता रोज माझे व्हिडिओ येणार आहेत, रोज आता व्हिडिओ टाकते मी. तर तुम्ही सपोर्ट करा, त्या सपोर्टची मला गरज आहे. आणि व्हिडिओ बघत जा, आवडले तर कमेंट करत जा. आणि जे आपले नवीन भाऊ बहीण असतील त्यांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे व्हिडिओ आलेले तुम्हाला सर्वात आधी येतील. तर चला मी आता बनवते पिठलं भाकरी मस्तपैकी, साधं सोपं जेवण आज. आणि असं वाटतंय काय जेवण वगैरे बनवणे, पण नंतर भूक लागेल ना, त्याच्यामुळे बनावंच लागते. चला आज घर वगैरे मस्त क्लीन केलं, साफसफाई केली जरा. आणि साफसफाई केल्यानंतर घरात जरा फ्रेश वाटते, भारी वाटतं. तर एकदम पसारा असल्यानंतर मग असं कसं तरी वाटतं घरामध्ये. तर हप्त्यातून एकदा तरी साफसफाई घराची झाली पाहिजे, तर जरा व्यवस्थित वाटतं. तर आता मस्त क्लीन के वगैरे झालेलं आहे. तर छान असं घरामध्ये कॉक्रोच झालेले होते, त्याची पण दवाई आम्ही काल टाकली मी. आता कॉक्रोच झालं मला कालपासून कमी वाटते. सगळं करावं लागतं घरात, काय काय नाही आहे की नाही बाया माणसाला. तर काय बोलू आता. चला मी आता बनवते जेवण. बाजरीची भाकरी बनवते, मस्त गरम गरम पिठलं बनवते, त्याच्यासोबत लोणचं म्हणजे बनवलेलं आहे. त्याच्यासोबत लोणचं कांदा मस्तपैकी जेवण करते छान असं. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नक्की मला कमेंट करून सांगत जा. चला आज जायचं होतं थोडंसं बाहेर, पण शॉपिंगला पण मला नाही जाणं झालं.
उद्या जाईल आपण. तर चला आता बनवते जेवण. बाजरीच्या भाकरी बनवल्या आहेत आणि पिठलं बनवलं आहे गरम गरम मस्तपैकी. जेवण करायला या. आणि इकडे काय काय आहे, इकडे लोणचं घेतलेलं आहे, कांदा घेतलेला आहे, काकडी घेतलेली आहे आणि पिठलं खूप छान झालं आहे मस्तपैकी. तर जेवण करायला या पटापटा चला. कोणाकोणाला आवडतंय नक्की सांगा. पिठलं भाकरी